प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रभूचं वचन ऐकण्याची आणि आज आपण शमशोनाच्या जीवनामधून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. हालेलुया. शमशोन आत्म्याने सामर्थ्यशाली होता पण देहाने नियंत्रित केलेलं होतं. हालेलुया. आत्म्याने सामर्थ्यशाली पण देहाने नियंत्रित, हा आज आपल्या संदेशाचा शीर्षक आहे. आणि शमशोनाची गोष्ट तुम्हाला आणि मला शास्त्रेचं पुस्तक याचा 13वा अध्याय ते 16वा अध्यायापर्यंत आपल्याला त्याच्याविषयी लिहिलेलं पाहायला मिळतं. आणि या अध्यायांचा जो काही मुख्य विषय आहे तो हा आहे की देव एखाद्या व्यक्तीला मोठे सामर्थ्य देऊ शकतो, पण देवाचे सामर्थ्य मिळणे म्हणजे आपोआप आज्ञापालन आणि चारित्र्यवान होणे हे नाही आहे. हालेलुया. देव तुम्हाला आणि मला सामर्थ्य देतो, पण त्या सामर्थ्यामुळे आपल्यामध्ये आपोआप आज्ञाधारकपणा येत नाही किंवा अचानक आपलं चारित्र्य जे आहे ते चांगलं होत नाही. हालेलुया. शास्त्रे याचा 13वा अध्याय वचन 25 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. तो म्हणजे सॅमसन. परमेश्वराच्या जजेस चॅप्टर 13 वर्स 25. परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. तर या शास्त्रेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला जे आहे ते शमशोनाची गोष्ट सांगितलेली आहे. शमशोन एक अतिशय विलक्षण आणि त्याच वेळी दुःखद व्यक्तिमत्व ते होतं. त्याच्या जन्माच्या अगोदर देवाने त्याची निवड केलेली होते. एक नाझीर म्हणून देवाने त्याला स्वतःसाठी वेगळं केलेलं होतं आणि परमेश्वराच्या आत्म्याने त्याला विशेष सामर्थ्य दिलेलं होतं आणि एक विशेष कार्यासाठी परमेश्वराने त्याला जन्मास घातलेलं होतं. आणि ते कार्य हे होतं की त्याच्या हातून पलिष्टी लोकांचा नाश होणार आणि इस्रायल लोकांची सुटका पलिष्ठांच्या हाती होणार आहे. आणि याच कार्याकरिता देवाने त्याला जन्मास घातलेलं होतं आणि देवाने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. जरी शमशोन वारंवार जे आहे तो त्याला राग येत होता, वासनाच्या भावना त्याच्यामध्ये होत्या, सूड घेण्याच्या भावना होत्या, त्याच्यामध्ये गर्व होता, त्याच्यामध्ये उतावळापणा होता, त्याच्यामध्ये आत्म संयम नव्हतं, सेल्फ कंट्रोल त्याच्यामध्ये नव्हतं, तरी देखील देवाने त्याचा उपयोग केलेला आहे हे आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून काही आध्यात्मिक सत्य आपल्याला शमशोनाच्या जीवनामधून आज आपल्याला शिकायचे आहेत. प्रियानो, देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य अनुभवणे शक्य आहे, पण तरीही देहाच्या इच्छांबरोबर आपल्याला संघर्ष करावा लागतो. देहाची ज्या इच्छा आहे, फ्लेशली डिझायर्स जे आहे, त्याच्या बरोबर नेहमी आपला संघर्ष जो आहे तो चालू असतो. आणि म्हणून शमशोनाचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये त्याला दैवी पाचारण नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही. त्याला दैवी पाचारण हे होतं. देवाने त्याला एक अलौकिक सामर्थ्य देखील देवाने त्याला दिलेलं होतं, पण त्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा अभाव होता तर त्याच्या जीवनामध्ये जो आहे ते त्याची जी काही समस्या होती त्याची समस्या त्याचं स्वतःचं चारित्र्य होतं. त्याच्यामध्ये असे चारित्र्य गुण होते जे त्याच्या पाचारणाला साथ देत नव्हते. आणि म्हणून आम्हाला सुद्धा आज त्याच्या जीवनामधून काही आध्यात्मिक गोष्टी शिकायच्या आहेत. काही गंभीर आध्यात्मिक सत्य जे आहे ते आम्हाला शिकायचं आहे. आणि पाऊल सुद्धा गलतीच्या मंडळीशी बोलत असताना गलती 5:16 मध्ये पाऊल एक तत्व त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला देतो. गलतीकरास पत्र गलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 16.
मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी देवाचं वचन 16व्या गलाती 5:16 मध्ये सांगतं की मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. जर का आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर किती जरी आमच्यामध्ये देहाच्या इच्छा आल्या, किती जरी आम्हाला देह प्रेरणा देत राहिला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी, तर आम्ही देहाच्या प्रेरणेने आम्ही चालणार नाही. का तर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक बनलेलो आहोत. पण जर आपण शमशोनाचं जीवन पाहिलं तर शमशोनाच्या जीवनामध्ये काही त्याचे चारित्र्य गुण असे होते की ते त्याला जे आहे नियंत्रणामध्ये, त्याचा देह नियंत्रणामध्ये त्याला ठेवत होता. हालेलुया. आणि म्हणून शमशोनाच्या जीवनामधून एक गंभीर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मी केवळ देवाचं सामर्थ्य शोधत आहे का, की देवाचा आत्मा माझ्या चरित्र्यावर आणि जीवनावर राज्य करीत आहे? हा प्रश्न आज आपल्याला शमशोनाच्या जीवनातून विचारण्यात आलेला आहे. काय आम्ही देवाच्या आत्म्याला आमचा शोध घ्यायला सांगत आहे का? काय देवाचा आत्मा आम्हाला शोधत आहे का? देवाचा आत्मा आमच्या चारित्र्यावरती किंवा आमच्या जीवनावरती आज राज्य करीत आहे का? काय तुम्ही आणि मी आज आत्म्यामध्ये चालत आहे का, आम्ही देहवासनेमध्ये आम्ही चालत आहोत? हे प्रश्न आम्ही स्वतःला आज विचारले पाहिजेत. आपण जर का शमशोनाचं जीवन पाहिलं तर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतं की शमशोनाला देवाने निवडलेलं होतं आणि देवाच्या आत्म्याने त्याला सामर्थ्य दिलेलं होतं. जर आपण शास्त्रे याचा 13वा अध्याय वचन 3 ते 5 जर वाचलं, जजेस चॅप्टर 13 वर्सेस 3 to 5, परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास फलिष्टांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करेल. बाय वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगतं की शमशोनाच्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याच्या आई वडिलांना त्याच्या जन्माची घोषणा केलेली होती. त्याला नाझीर म्हणून देवाने स्वतःसाठी वेगळं केलेलं होतं आणि त्याच्या जीवनासाठी देवाचा एक विशेष उद्देश होता आणि तो उद्देश या शेवटच्या 5व्या वचनामध्ये लिहिण्यात आलेला आहे. तो उद्देश काय होता की इस्रायलास फलिष्टांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करेल. हालेलुया. म्हणजे शमशोनाला ती जबाबदारी देऊन देवाने पाठवलं होतं की इस्रायल लोकांची सुटका तुला फलिष्टांच्या हातातून करायची आहे. आणि म्हणून शमशोनाचं जे काही सामर्थ्य होतं ते केवळ नैसर्गिक ताकद त्याला नव्हती, त्याला देवाने पाचारण केलेलं होतं. त्याला देवाने जे आहे स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे देवाने त्याला सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं होतं. आणि म्हणून पहिल्यांदाच आपण वचन वाचलं 13व्या अध्यायामध्ये 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. एवढंच नव्हे तर जर 14वा अध्याय शास्त्रे 14:6 जर आपण वाचला त्याच्यामध्ये पण तसंच लिहिलेलं आहे 14:6 मध्ये की परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याचप्रमाणे शास्त्रे 14:19 मध्ये पण तेच वाक्य त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे वर्स 19, मग परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाकी झडप घातली. पुन्हा 15व्या अध्यायामध्ये आणि वचन 14 मध्ये सुद्धा तसंच लिहिण्यात आलेलं आहे की इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर झडप घातली.
म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी झडप घातली, परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाएकी झडप घातली आणि आत्म्याने झडप घातली, हे वारंवार लिहिण्यात आलेलं आहे. याचा अर्थ हा आहे की देवाचा आत्मा जो आहे तो शमशोनाच्या जीवनामध्ये कार्य करत होता. आणि म्हणून महत्वाचा आध्यात्मिक धडा या ठिकाणी हा आहे की आध्यात्मिक सामर्थ्य ही देवाची देणगी आहे. हालेलुया. आणि देवच तुम्हाला आणि मला ते आध्यात्मिक सामर्थ्य तो देऊ शकतो. पण आध्यात्मिक परिपक्वता, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जी आहे ती तुमची आणि माझी जबाबदारी आहे. देव तर तुम्हाला आणि मला त्याचं सामर्थ्य देऊन आध्यात्मिकरित्या तुम्हाला आणि मला सामर्थ्यवान, बलवान तो करतच आहे. पण जर का आम्हाला आध्यात्मिकरित्या वाढायचं आहे, परिपक्व व्हायचं असेल तर ती आमची स्वतःचीच जबाबदारी आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला आध्यात्मिक वरदानं तुम्हाला आणि मला देऊ शकतो. परमेश्वर तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या संध्या तो तुम्हाला आणि मला आध्यात्मिकरित्या वाढण्यासाठी देऊ शकतो. परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रभाव टाकण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, उपदेश करण्याची क्षमता देण्यासाठी परमेश्वर काय आहे, तयार आहे. प्रियानो, तो तुम्हाला आणि मला धैर्य देतो, तो तुम्हाला आणि मला ज्ञान देतो, आत्मिक अनुभव तो तुम्हाला आणि मला देतो, तुम्हाला आणि मला तो अभिषेक देखील देतो. या सर्व गोष्टी परमेश्वर द्यायला तयार आहे. परंतु वरदान जी आहेत ती आपोआप चारित्र्य निर्माण करत नाहीत. आमचं चारित्र्य निर्माण करणं आमच्या हातामध्ये आहे. आमचे चारित्र्य गुण चांगले करणं, चांगले असणं हे आमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून पाऊल सुद्धा ज्यावेळेस करिंथच्या मंडळीला लिहित होता त्यावेळेस तो त्यांना त्या ठिकाणी सुद्धा एक इशारा देत आहे. तो त्यांना काय म्हणत आहे की तुमच्याकडे सर्व प्रकारचे आध्यात्मिक वरदान तर आहेतच, पण काही गंभीर समस्या सुद्धा मंडळीमध्ये आहेत. आपण पहिलं करिंथकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 1 ते 3 वाचूया. पहिलं करिंथकरास पत्र 3रा अध्याय आणि वचन 1 ते 3. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. हालेलुया. तर त्या मंडळीमध्ये ज्या समस्या होत्या त्या ह्या होत्या की लोक जे आहेत ते दैहिक होते. त्या लोकांमध्ये हेवा होती, त्या लोकांमध्ये गर्व होता, त्यांच्यामध्ये फूट पडलेली होती आणि त्याच बरोबर त्यांच्यामध्ये अपरिपक्वता होती, स्पिरिच्युअल इमॅच्युरिटी होती. ते स्पिरिच्युअली प्राऊड नव्हते, अपरिपक्व असे ते लोक होते. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जरी आमच्याकडे देवाने दिलेले वरदान असले तरी देवाचे वरदान जे आहे ते तुम्हाला देव भक्त करत नाही. हालेलुया. देवाचे वरदान जे आहेत ते देवाने विशेष कार्यासाठी तुम्हाला आणि मला देऊ केलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला शमशोनाच्या जीवनामध्ये दिसतं की परमेश्वराच्या आत्म्याने जे आहे त्याला सामर्थ्य दिलेलं होतं, पण त्याला देहाने नियंत्रित केलेलं सुद्धा होतं. आपण पाहतो की शमशोन जो आहे तो शारीरिक दृष्ट्या बलवान होता, पण आत्मसंयमात दुर्बल होता. शारीरिकरित्या काय होता, तो बलवंत होता, ताकदवार होता तो. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की सिंहाला सुद्धा त्यांनी फाडलेलं आहे, सिंहाला त्यांनी पराभूत केलेलं आहे. शत्रूच्या सैन्यांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे, त्यांचा सामना केलेला आहे, त्यांच्यावरती विजय मिळवलेला आहे. पण त्याला स्वतःच्या इच्छेवर नियंत्रण ठेवता आलं नाही. स्वतःच्या इच्छेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला कठीण गेलेला आहे. आणि ही शमशोनाच्या जीवनाची शोकांतिका आहे. हालेलुया. जर आपण 14वा अध्याय
वचन 1 ते 3 जर पाहिलं, शास्त्रे 14, 1 ते 3. शमशोन तिम्ना येथे गेला, तेथे त्याने एक पलिष्ठी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आई वडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे मी एक पलिष्ठी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत पलिष्ट्यातली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. हालेलुया. या ठिकाणी वचनामध्ये तोच त्यांनी एक मुलगी जी आहे ती पाहिलेली होती, बलिष्ठी होती ती मुलगी, आणि त्या बलिष्ठी मुली बरोबर त्याला लग्न करायचं आहे असं तो त्याच्या आई वडिलांना सांगतो. पण त्याचा वडील आहे तो त्याला म्हणत आहे की ते लोक, बलिष्ठी लोक बेसुनत लोक आहेत, कारण इस्रायल लोकांची सुनता झालेली आहे, आणि ज्यांची सुनता झालेली आहे त्यांनी बेसुनत लोकांबरोबर संबंध ठेवायचा नसतो. आपल्या मुली त्यांना द्यायच्या किंवा त्यांच्या मुली आपल्यामध्ये घ्यायच्या हे त्यांना मान्य नव्हतं. आणि म्हणून असं बोलला, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं तरी देखील शमशोन त्याच्या बापाला काय म्हणत आहे, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावरती मन बसलेले आहे. जर इंग्लिश बायबल मध्ये आपण पाहिलं तर इंग्लिश बायबल मध्ये म्हटलेलं आहे, नाव गेट हर फॉर मी बिकॉज शी इज राईट इन माय आईज. याचा अर्थ असा आहे की तिला माझ्यासाठी तुम्ही घेऊन या, कारण माझ्या दृष्टीने ती योग्य आहे. हालेलुया. मराठी बायबल मध्ये म्हटलंय माझं मन तिच्यावर बसलेलं आहे, पण इंग्लिश बायबल मध्ये म्हटलेलं आहे की माझ्या दृष्टीने ती योग्य आहे. हालेलुया. माझी दृष्टी जी आहे, हे वारंवार या ठिकाणी जे आहे तो शमशोनाच्या जीवनामध्ये आम्हाला तो एक नमुना दिसतो. प्रत्येक वेळेस मी पाहिलं, मी बघितलं, माझ्या दृष्टीस पडलं, असे जे वाक्य आहेत ते त्याच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतात. याचा अर्थ आहे की जे काही शमशोन पाहत होता, जे काही त्यांनी पाहिलं आणि जे काही त्याला पाहिजे होतं त्या गोष्टीने त्याच्यावरती नियंत्रण केलेलं होतं. आणि म्हणून एक मोठी समस्या जी आहे ती आम्हाला या शास्त्राच्या पुस्तकामध्ये दिसतं. या शास्त्रेच्या पुस्तकामध्ये फक्त शमशोनच तसा नव्हता की जे त्याच्या डोळ्याला योग्य वाटलं ते त्यांनी केलं, पण सर्व लोक जे त्या शास्त्रेच्या काळामध्ये राहत होते त्यांनी सुद्धा तसंच केलेलं आहे. आणि म्हणून जर का आपण शास्त्रेचा 21वा अध्याय काढला आणि वचन 25 जर वाचलं, या शास्त्रेच्या पुस्तकाचं ते शेवटचं वचन आहे, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे वाटे तसे ते करी. हालेलुया. ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने जे त्यांना योग्य वाटत होतं ते ते करीत होते. आणि शमशोनाने सुद्धा तेच केलेलं आहे. सॉरी, जे काही त्याला योग्य वाटलेलं आहे तेच त्याला करायचं होतं. आणि म्हणून तो म्हणत आहे की माझं तिच्यावरती मन बसलेलं आहे आणि म्हणून मला ती मुलगी तुम्ही मिळवून द्या, असं तो आपल्या वडिलांना सांगत आहे. पहा, आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं की शमशोनने शारीरिक दृष्ट्या ज्या आहेत त्या लढाई केलेल्या आहेत, शत्रूंशी त्यांनी लढा दिलेला आहे, पण स्वतःच्या हृदयात ही त्याला जे काही योग्य वाटलं तेच त्यांनी केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून त्याची वृत्ती ती तशी होती. त्याची वृत्ती कशी होती की जे त्याला अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये जे बरं वाटलं तेच शमशोनाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय वचन 32. Proverbs chapter 16 verse 32. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय, आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय. हालेलुया. तर या शमशोनाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शमशोन नगर जिंकू शकत होता, शत्रूंवर तो विजय मिळवू शकत होता, पण त्याचा स्वतःवर ताबा नव्हता.
त्याच्यामध्ये बिलकुल आत्मसंयमन हे नव्हतं. आणि म्हणून इथं नीतिसूत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की नगर जिंकण्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? ज्याच्याकडे आत्मसंयमन आहे तो श्रेष्ठ आहे म्हटलेलं आहे. आणि म्हणून शमशोनाने किती जरी लढाया लढल्या असतील, किती जरी शत्रूंना पराजित केला असेल, तरी देखील तो श्रेष्ठ होत नाही. का तर त्याच्याकडे आत्मसंयमन हे नव्हतं. स्वतःवर ताबा ठेवणं त्याला फार कठीण गेलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञान असू शकतं, पण जर आपल्याकडे आत्मसंयमन नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्याकडे कला कौशल्य असू शकतं, वरदान देवाने दिलेले आहेत, ती वरदानं असू शकतात, पण जर का आपल्याकडे शिस्त नाही, डिसिप्लिन नाही, तर त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्याकडे पद असू शकतं, पण जर चारित्र्यच आपल्याकडे नाही तर त्या पदाचा तर काय उपयोग आहे? आपल्याकडे सर्व आत्मिक दानं वरदानं असू शकतात, पण आपल्याकडे जर पवित्रताच नाही तर त्या आत्मिक दानांचा उपयोग काहीच होणार नाही. आणि म्हणून इतरांवरती विजय मिळवण्यापेक्षा आम्ही स्वतःवरती जर का विजय मिळवला तर तो आपला सर्वात मोठा विजय असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून इतरांवरती विजय मिळवणं हे श्रेष्ठ नाही, तर स्वतःवरती विजय मिळवणं हे तुमच्या आणि माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला शमशोनाच्या जीवनामध्ये काय दिसत आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या डोळ्यांना त्याच्या जीवनावरती नियंत्रण करू दिलेलं आहे. शमशोनाची जी दुर्बलता होती, जो वीकनेस होता, तो काय होता तर त्याचे नेत्र होते. प्रियानो, त्याचे डोळे, त्याचे नेत्र हाच त्याचा मोठा वीकनेस होता. हीच त्याच्यामधली एक मोठी दुर्बलता होती. कारण जर आपण 14वा अध्याय वचन 1 मध्ये पाहिलं तर तिथे म्हटलेलं आहे की शमशोन तिम्ना येथे गेला, तेथे त्याने एक बलिष्ठी मुलगी पाहिली. पहा, त्याच्या डोळ्याने त्यांनी त्या मुलीला पाहिलेलं आहे. मग डोळे जे आहे ती त्याचं काय झालेलं आहे, दुर्बलता झाली आहे, वीकनेस झालेला आहे. कारण पाहिल्याबरोबर त्याला ती मुलगी आपल्या जीवनात हवी होती. 16वा अध्याय 1 वचनामध्ये सुद्धा तसंच म्हटलेलं आहे. पहा, मग शमशोन गजा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली व तिच्याकडे तो गेला. 16व्या अध्यायामध्ये वचन 1 मध्ये सुद्धा तसंच म्हटलेलं आहे की शमशोन गजा या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी त्याला एक वेश्या स्त्री दिसली आणि तो तिच्याकडे गेलेला आहे असं म्हटलेलं आहे. पुन्हा त्याच्या डोळ्याचा जो वीकनेस होता तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच अध्यायामध्ये चॅप्टर 16 वर्स 4 त्याच अध्यायामध्ये शास्त्री 16:4 मध्ये म्हटलेलं आहे, नंतर सोरेक खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. हालेलुया. ज्यावेळेस तो सोरेक या ठिकाणी गेला त्यावेळेस दलीला नावाची जी स्त्री होती तिच्याकडे त्यांनी पाहिलं आणि तिच्यावरती त्याचं प्रेम बसलेलं आहे. हालेलुया. पहा, एक क्रम या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसतो. काय आहे तो क्रम माहिती आहे? त्याने पाहिलं, त्याने इच्छा धरली, त्याने त्याचा पाठलाग केला आणि त्याने तडजोड केली आणि त्याचा परिणाम जो आहे त्याला भोगावा लागला. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या ती गोष्ट त्याला हवीशी वाटली, त्याने त्याची इच्छा धरली की ती गोष्ट त्याला मिळावी. त्यानंतर ती गोष्ट मिळण्यासाठी त्याने त्याचा पाठलाग केलेला आहे आणि कशा ना कशा तरी रीतीने ती गोष्ट मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ती गोष्ट मिळवण्याकरिता त्यांनी तडजोडीचं जीवन सुद्धा तो जगलेला आहे. आणि पण त्याचा जो काही परिणाम झालेला आहे तो परिणाम सुद्धा त्याला भोगावा लागलेला आहे. अशाच प्रकारचा समान चित्र जे आहे ते आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं आणि अशाच प्रकारचा नमुना आम्हाला हवेच्या जीवनामध्ये पण आम्हाला दिसतो. जर आपण उत्पत्ती 3 अध्याय वचन 6 जर काढलं, जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 6, उत्पत्ती 3:6 मध्ये वचन म्हणतं, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे
असे त्या स्त्रीला दिसून आले, तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसी दिले व त्याने ते फळ खाल्ले. हालेलुया. पहा, तोच क्रमवार आपल्याला या ठिकाणी दिसतो. हवेने ते फळ पाहिले, नंतर ते फळ मिळावं याची तिने इच्छा धरली आणि मग ते फळ मिळण्याकरिता तिने हात पुढे केला. ते फळ तिने घेतलं आणि ते फळ तिने खाल्लेलं आहे प्रियानो. तसंच दाविदाच्या जीवनामध्ये झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्या वेळेस बत्शेबा जी आहे ती आंघोळीसाठी तिच्या गच्चीमध्ये गेली असताना दाविदाने तिला पाहिल्यानंतर त्याला तिला मिळवण्याची इच्छा झाली. त्याने त्याचा पाठलाग केलेला आहे आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याला देखील त्यांनी मारून टाकलेलं आहे आणि मग बत्शेबाला त्यांनी स्वतःसाठी मिळवलेला आहे. पहा, अशा प्रकारे जीवनातील वेगवेगळ्या परीक्षेमधून जात असताना जे आहे ते डोळे जे आहेत ते फार महत्वाचे आहेत प्रियानो. कारण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की समशोनामध्ये जी दुर्बळता होती ते त्याचे डोळे होते. हवेची दुर्बळता पण तीच झाली, तिच्या डोळ्यांच्या द्वारे पाप घडलेला आहे. आणि दाविदाने सुद्धा प्रथम पाप जे केलेलं आहे ते त्याच्या डोळ्याने त्यांनी पाप केलेलं आहे. आणि म्हणून योहान जे आहे तो त्याच्या पुस्तकामध्ये, त्याच्या पत्रामध्ये तुम्हाला आणि मला एक व्यापक इशारा तो तुम्हाला आणि मला देत आहे. एक ब्रॉडर वॉर्निंग तो तुम्हाला आणि मला देत आहे. पहिलं योहान याचा 2 अध्याय वचन 16. पहिलं योहान 1 John chapter 2 verse 16. पहिलं योहान 2 अध्याय 16 वचन. कारण जगात जे सर्व काही आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. हालेलुया. 3 गोष्टी या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आहेत. देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी. या गोष्टी योहान लिहित असताना तो म्हणतो की या सगळ्या गोष्टी देव पित्याकडून त्या नाही आहेत, तर या गोष्टी जगापासून त्या आहेत. आणि म्हणून आम्ही जे काही आमच्या डोळ्यांनी पाहतो, जे काही आमच्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टी आम्ही स्वीकारायच्या नाहीत. त्या सर्व गोष्टी स्वीकारण्याची आवश्यकता आम्हाला नाही. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या जगिक असतात. काही गोष्टी आमच्या डोळ्याच्या वासनेमुळे आमच्या समोर त्या येतात आणि आम्हाला त्या हव्याशा वाटतात. काही गोष्टी आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो आणि मग आमच्यामधली देह वासना जागृत होते आणि मग आम्हाला ती वस्तू किंवा ती गोष्ट जी आहे ती आम्हाला हवीशी आम्हाला वाटते. आणि म्हणून स्तोत्र करिता सुद्धा त्याच्या स्तोत्रामध्ये लिहित असताना स्तोत्र 101 वचन 3, Psalms 101 verse 3 तुम्हाला आणि मला शास्त्र वचन सांगतं. स्तोत्र करिता म्हणतो, मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रासमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिलगणार नाही. स्तोत्र 101 वचन 3 मध्ये म्हटलेलं आहे, अनुचित गोष्ट, जी गोष्ट उचित नाही आहे, जी गोष्ट योग्य नाही, ती माझ्या नेत्रासमोर सुद्धा मी येऊ देणार नाही. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मी त्याला येऊ देणार नाही, मी त्याच्याकडे पाहणार नाही असं तो म्हणतो. आणि ज्या अनाचाराच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा मी तिरस्कार करतो, हेट करतो असं तो म्हणत आहे. आणि त्या गोष्टींना मी धरून राहणार नाही, त्याला चिकटून त्याला बिलगून मी राहणार नाही असं स्तोत्र करिता म्हणत आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा हे म्हणायला शिकलं पाहिजे की जे सर्व काही मी पाहतो त्याच्या पाठीमागे मी जाणार नाही. हालेलुया. कारण सर्वच गोष्टी चांगल्या असतात, सर्वच गोष्टी योग्य आणि उचित असतात असं नाही. आणि म्हणून ज्या गोष्टी आम्हाला पाप करायला लावतात, डोळ्यांनी पाप करायला लावतात, देहाने पाप करायला लावतात, अशा गोष्टींच्या मागे आम्ही जायचं नाही. हालेलुया. त्यानंतर आम्ही पाहतो की देवाची कृपा जी आहे ती शमशोनावरती होती, पण त्याला असं वाटलं की देवाची कृपा म्हणजे त्याला देवाने एखादी परवानगी दिलेली आहे तडजोड करण्यासाठी. आणि म्हणून
शमशोन जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो तडजोडीचं जीवन जे आहे तो जगत होता. आणि म्हणून त्याच्या जीवनामधून एक अत्यंत गंभीर धडा तुम्हाला आणि मला शिकायला मिळतो. देवाने त्याचा वापर केला. तो वारंवार चूक करत होता. वारंवार तो चूक करत असून सुद्धा देव त्याचा वापर करत गेलेला आहे. मग त्याचा अर्थ असा होत नाही की देव त्याचा वापर करत आहे किंवा देव त्याला सामर्थ्य देत आहे म्हणजे देव त्याच्या चुकीच्या वर्तनाला मान्यता देतो असा त्याचा अर्थ होत नाही. जर आपण 16वा अध्याय शास्त्रे 16:20 जर आपण पाहिलं, जजेस चॅप्टर 16 वर्स 20, ती त्याला म्हणाली, शमशोन पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. हालेलुया. तर या ठिकाणी शमशोनाची ताकद राहिली आहे असे त्याला वाटत होतं, पण देवाने जे आहे ते त्याला सोडून दिलेलं होतं. देव त्याच्यापासून निघून गेलेला होता हे त्याला माहित नव्हतं प्रियानो. आणि म्हणून शमशोन जो आहे तो दाविदाच्या सामर्थ्याशी तो परिचित असा तो होता आणि त्याने कधीही असा विचार केलेला नव्हता की देव त्याला सोडून जाईल. आणि बऱ्याच वेळेस आम्हाला सुद्धा असंच वाटतं की मी आधी पण या परिस्थितीमधून वाचलो आहे तर देव आता तो पुन्हा माझा बचाव करेल किंवा मी तडजोड करू शकतो आणि तरीही मी सावरू शकतो असं आपल्याला वाटतं. पण असा विचार करणं जे आहे ते आपल्यासाठी धोकादायक आहे. आणि अशी धोकादायक मानसिकता शमशोनाची पण झालेली होती. त्याला वाटत होतं की हा देवाची कृपा माझ्यावर आहे, देवाचं सामर्थ्य माझ्यावर आहे आणि म्हणून मला काही होणार नाही. मी तडजोडी जरी केल्या तरी मी सुखरूपपणे त्याच्यातून मी सुटेन. त्या परिस्थितीमधून माझा बचाव हा होईल किंवा ती परिस्थिती मला सावरून धरेल. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, देवाचं सामर्थ्य जे आहे ते त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. त्याला वाटलं की देवाच्या कृपेमुळे जो आहे त्याला तडजोड करण्याची परवानगी मिळालेली आहे. पण प्रियानो, देव तुम्हाला आणि मला तडजोडीचं जीवन जगण्यासाठी कधीही तो मान्यता देत नाही, कधीही तो परवानगी देत नाही. हालेलुया. देवाची कृपा म्हणजे देहाप्रमाणे जगण्याची किंवा पाप करण्याची परवानगी नाही. देव तुम्हाला आणि मला देहाची कर्मे करण्याकरिता आणि त्या देहाच्या कर्माच्या द्वारे पाप करण्याकरिता कधीही देव परवानगी देत नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात त्यावेळेस त्या परीक्षेतून मुक्त होण्याकरिता त्या परीक्षेचा अनुभव आपल्याला मिळत असतो. आध्यात्मिक अनुभव आपल्याला आध्यात्मिक अनुभव जो आहे तो आपल्याला त्या परीक्षेतून मुक्त करत नाही. त्या परीक्षेमध्ये आपण पडू नये यासाठी तुम्ही आणि मी काय केले पाहिजे, खात्री बाळगली पाहिजे. आम्ही त्या परीक्षेत पडूच नाही तर आम्ही त्यापासून लांब जावं. बऱ्याच वेळेस असं वाटतं की नाही, मी खूप धार्मिक आहे, मी खूप प्रार्थनाशील आहे, मी खूप आध्यात्मिक जीवन जगत आहे आणि माझ्याकडे आध्यात्मिक अनुभव आहे आणि मला ठाऊक आहे की कसं त्या परिस्थितीतून बाहेर निघायचं, म्हणून आपण पुढे जातो. पण बऱ्याच वेळेस किती जरी आध्यात्मिक आपण असलो तरी देखील आपण त्या परीक्षेमध्ये पडून, त्या मोहामध्ये पडून आपण पाप करू शकतो. आणि म्हणून आध्यात्मिक अनुभव जो आहे तो आम्हाला कोणत्याही परीक्षेतून तो तुम्हाला आणि मला मुक्त करत नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. शमशोनाचा आणखीन एक प्रॉब्लेम काय होता की शमशोनाकडे अनियंत्रित राग होता. त्याच्या रागाला तो नियंत्रणामध्ये तो ठेवू शकत नव्हता आणि त्याचा राग जो आहे तो त्याच्यासाठी विनाशकारी बनलेला आहे. हालेलुया. आणि शमशोन
वारंवार संघर्षाला, रागाला आणि संघर्षाला रागाने आणि सुडाने तो उत्तर देत होता. म्हणजे त्याला राग जो आहे तो पटकन येत होता, त्याचबरोबर सूड घेण्याच्या भावना त्याच्यामध्ये होत्या आणि म्हणून तो वारंवार ज्या वेळेस त्याच्या समोर संघर्ष उभा राहत होता त्यावेळेस त्या संघर्षाला तो प्रतिसाद देत असताना रागाने आणि सुडाने तो प्रतिसाद देत असत. शास्त्रे 14:19 मध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो रागावला आणि त्याने 30 मनुष्यांना ठार केलेले आहे. वचन सांगतं पहा, मग परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाएकी झडप घातली आणि तो अश्कलोनाला गेला. तेथील 30 माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला. हालेलुया. पहा, त्याने रागाच्या भरामध्ये जे आहे ते 30 माणसांना त्यांनी ठार मारलेलं होतं. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं 15वा अध्यायामध्ये वचन 3 ते 5 मध्ये म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी पलिष्ठांची कशा प्रकारे संघर्ष केलेला आहे, कशा प्रकारे सुडाच्या भावनेमध्ये त्याच्या संघर्षाने रूपांतर घेतलेलं आहे हे आपल्याला त्या वचनांमध्ये दिसतं. जजेस चॅप्टर 15 वर्स 3 to 5. 15वा अध्याय वचन 3 ते 5. शमशोन त्या लोकांना म्हणाला, यावेळेस मी पलिष्ठांचे नुकसान करून त्यांचे उट्टे फेडीन. म्हणजे मग शमशोनाने 300 कोल्हे पकडले, मशाली मिळविल्या व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून 2-2 शेपटांमध्ये एक मशाल बांधली. मग त्याने त्या मशाली पेटवून पलिष्ठांच्या उभ्या पिकात त्या कोल्ह्यांना सोडले. तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे जळून गेले. हालेलुया. पहा कशा प्रकारे त्यांनी पलिष्ठी लोकांवरती त्यांनी सूड घेतलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये ती सूड घेण्याची भावना होती आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, पलिष्ठ लोकांचं सर्व जे पीक होतं त्या पिकाची त्यांनी नासधूस केलेली आहे. त्यांचे द्राक्षमळे, त्यांचे जैतुनाचे मळे सर्व काही त्यांनी जाळून टाकलेले आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. म्हणून त्याचा जो हा अनियंत्रित राग होता किंवा सूड घेण्याच्या भावना होत्या त्याच्यामुळे तो विनाशकारी बनलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 15वा अध्याय याचं 7वं वचन मध्ये म्हटलेलं आहे, 15 chapter verse 7. शमशोन त्यांना म्हणाला, तुमची वागणूक अशी असल्यामुळे तुमचा सूड घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पहा कशा प्रकारे त्याची सूड घेण्याची भावना झालेली होती. जोपर्यंत ते लोक शांत बसणार नव्हते तोपर्यंत हा सुद्धा सूड घेण्याचं राहणार नव्हता. सूड घेतल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही असं तो त्यांना सांगत आहे. हालेलुया. आणि शमशोनाचे जे सामर्थ्य आहे, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की देवाने त्याला जे सामर्थ्य दिलं होतं ते देवाचं कार्य करायसाठी ते सामर्थ्य दिलं होतं. कोणावरती राग करण्यासाठी ते सामर्थ्य नव्हतं. कोणाचं सूड घेणं, बदला घेणं त्याच्यासाठी ते सामर्थ्य दिलं नव्हतं. पण त्याचा राग जो आहे त्याला विनाशाच्या मार्गावरती घेऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आणि म्हणून बायबल सुद्धा तुम्हाला आणि मला एक इशारा देतं. याकोबाचं पत्र याचा 1ला अध्याय वचन 19 आणि 20. जेम्स चॅप्टर 1 वर्स 19 and 20. मग प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की ऐकण्यास आम्ही तत्पर असलं पाहिजे, बोलण्यास आम्ही धीमा असलं पाहिजे, म्हणजे हळूवार आम्ही बोललं पाहिजे. आमचा राग जो आहे तो मंद असला पाहिजे. आणि का तसं असलं पाहिजे तर वचन तुम्हाला आणि मला सांगतं, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. जर आमची इच्छा असेल की देवाचं नीतिमत्वाचं कार्य जे आहे ते घडलं पाहिजे तर आमच्यामध्ये राग हा असू नये. आणि शमशोनाच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं
तर त्याची गोष्ट तुम्हाला आणि मला हे शिकवते की आत्मसंयम जर आमच्यामध्ये नसेल तर आमचं जे सामर्थ्य आहे ते विनाशकारी ठरू शकतं. हालेलुया. आणि म्हणून एक व्यक्ती सामर्थ्यशाली असू शकतो, पण तो इतरांसाठी आणि स्वतःसाठी तो धोकादायक असू शकतो जर का त्याच्या ठाई राग असला तर. म्हणजे राग जर त्याच्याकडे असेल आणि तो राग जर या शमशोनाप्रमाणे सूड घेणारा जर का तो राग असेल तर तो त्याचा पण नाश करतो आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या इतर लोकांचा सुद्धा नाश होतो. मग त्याच्याकडे असलेले सामर्थ्य जे आहे त्याचा तो गैरउपयोग करतो असा त्याचा अर्थ होतो. आणि मग आम्ही पाहतो की शमशोनाच्या जीवनामध्ये दलीलाने काय केलेलं आहे प्रियानो. दलीला शमशोनाच्या सततच्या तडजोडीचा परिणाम दाखवत आहे. हालेलुया. मग ज्या वेळेस तो दलीलाकडे आला त्या वेळेस शमशोनाने तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण 16वा अध्याय वचन 15 ते 17 जर आपण वाचलं, शास्त्रे 16, जजेस चॅप्टर 16 वर्सेस 15 to 17, 15 ते 17 वचन. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता? तुम्ही मला 3 वेळा फसविले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला, म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाझीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन. हालेलुया. या वचनामधून तुम्हाला आणि मला हे समजतं की दलीला जी आहे ती वारंवार शमशोनावरती दबाव आणत होती. त्याच्या सामर्थ्याचं रहस्य काय आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून शमशोन जो आहे त्याला तिचा हेतू जो काय आहे तो माहित होता. आणि म्हणून तिची ती रोजची कटकट जी आहे ती त्याला सहन झालेली नाही. रोजच्या तिच्या कटकटीमुळे आणि तिच्या हट्टामुळे त्याने तिला एक दिवस सांगूनच टाकलं की त्याची जी काही ताकद आहे ती त्याच्या केसामध्ये आहे. तो एक नाझीर आहे आणि जन्माल्यापासून आजपर्यंत त्याच्या केसाला वस्त्रा लागलेला नाही. हालेलुया. आणि म्हणून 17व्या वचनामध्ये आपल्याला वचन सांगतं की आपलं हृदयगत म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे काय आहे ते त्याने तिला सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं जे सामर्थ्याचं रहस्य होतं ते शमशोनाने दलीलाला सांगितलेलं आहे प्रियानो. आणि त्याला ठाऊक होतं की मोह त्याच्या फार जवळ आहे. त्याची परीक्षा जी आहे ती घेतली जात आहे आणि वारंवार जे आहे तो त्या परीक्षेच्या जवळ तो जात राहिला प्रियानो. आणि शेवटी तो त्या परीक्षेमध्ये पडला. हालेलुया. त्या दलीला समोर जे आहे ते त्याने संपूर्ण आपलं हृदय उघडून त्याचं सामर्थ्य कशापासून आहे हे त्याने तिला कळवलेलं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्या समोर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण हाताळू शकतो, त्या परिस्थितीचा आपल्यावरती काही परिणाम होणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की शमशोनाने सुद्धा जे आहे ते त्या परीक्षेमधला धोका काय आहे हे त्यांनी ओळखलं नाहीये. पण ती वारंवार त्याला विचारत होती त्याच्या सामर्थ्याचं रहस्य काय आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, उघडपणे तिला ते रहस्य सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे तो परीक्षेत पडलेला आहे. आणि नंतर कशा प्रकारे त्याचा छळ झाला, त्याचं नुकसान झालेलं आहे, त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला नंतर पाहायला मिळतं प्रियानो. पण तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये एक तुम्हाला मला पुन्हा एक वार इशारा, एक चेतावणी देण्यात आलेला आहे. जर आपण 1 कोरिंथियन्स पत्र याचा 10वा अध्याय वचन 13 जर पाहिलं, 1 Corinthians 10:13, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही,
आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. हालेलुया. देव तुम्हाला आणि मला परीक्षेतून सुटण्याचा मार्ग तो तुम्हाला आणि मला देतो. प्रश्न हा आहे की आज तो मार्ग स्वीकारायला तुम्ही आणि मी तयार आहे का? आम्ही परीक्षेत पडू नये यासाठी आम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि जर आम्ही परीक्षेमध्ये पडलो तर देव आमची सुटका नक्कीच करणार आहे. आणि या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आमच्या शक्तीच्या पलीकडे जे आहे ती आमची परीक्षा देव होऊ देणार नाही, तर तिच्यातून निभावण्याकरिता देव उपाय आम्हाला सांगणार आणि त्यामधून तो तुम्हाला आणि मला बाहेर पडण्याचं सामर्थ्य देखील देव देणार आहे. पण जर का आपण योसेफाचं जीवन पाहिलं तर योसेफाचं उदाहरण अगदी उलट आहे. या शमशोनाच्या उदाहरणापेक्षा ते उलट आहे. योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा त्याला मोहाला सामोरे जावं लागलं. पोटिफराच्या बायकोने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. वचन तुम्हाला आणि मला सांगतं उत्पत्ती 39:12 मध्ये, जेनेसिस 39:12 मध्ये सांगतं की तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी निज, पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. योसेफाला ज्या वेळेस पोटिफराच्या बायकोने धरलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्याचं वस्त्र त्याच ठिकाणी सोडून तो त्या ठिकाणावरून तो पळून गेला. पण शमशोनाने तसं केलं नाही. शमशोनाने परीक्षेच्या वेळेस वारंवार तो परीक्षेच्या जवळ राहिला. त्या मोहाला तो सामोरे गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. योसेफ परीक्षेपासून पळाला, पण शमशोन परीक्षेशी तडजोड करत राहिलेला तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून कधी कधी देवाच्या दृष्टिकोनातून काय चांगलं करणं आहे माहितीये का? देवाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे की जेव्हा आम्हाला समजतं की हे मोहात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या क्षणाला आम्ही तिथून निघून पळून जायचं आहे. जसं योसेफ त्या मोहाला पाहून तो त्या ठिकाणावरून पळून गेला, तसं आम्ही सुद्धा अशा प्रकारच्या परीक्षा आमच्या जीवनामध्ये आल्या तर तिथून आम्ही निघून जायचं आहे. हालेलुया. शमशोन त्या परीक्षेला सामोरे गेला, वारंवार तडजोड करू लागला आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की देहाप्रमाणे तो जगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनावरती झालेला आहे. जर आपण शास्त्रे 16:19 ते 20-21 जर वाचलं, शास्त्रे 16:19 ते 21, तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करविले. ती त्याला सतवू लागली आणि तो निर्बळ झाला. ती त्याला म्हणाली, शमशोन, फलिष्ती तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. फलिष्त्याने त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गजा येथे नेऊन काशांच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले. पण त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. या ठिकाणी कशा प्रकारचा परिणाम त्याच्यावरती झालेला आहे? देहाप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी देहाची इच्छा पूर्ण करण्याकरिता तडजोड केलेली आहे, म्हणून त्याचा परिणाम आपल्याला त्याच्या जीवनावर झालेला दिसतो. शमशोनाने त्याचं सामर्थ्य गमावलं, त्याचं स्वातंत्र्य गमावलं, त्याची दृष्टी गमावली, त्याचा सन्मान गमावला, त्याचं नेतृत्व गमावलं आणि शेवटी त्याचं जीवन सुद्धा त्यांनी गमावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला बाह्य स्वरूपामध्ये पाहिलं तर बाह्य सामर्थ्य त्याला देवाकडून प्राप्त झालेलं होतं, पण त्याच्यामध्ये जे आहे अंतर्गत त्याची दुर्बलता जी होती त्यापासून तो वाचू शकला नाही. हालेलुया. आणि म्हणून जरी देवाने आम्हाला सामर्थ्यवान केलं असेल, जरी सामर्थ्यशील देवाची शक्ती आम्हाला दिली असेल, देवाने त्याचा आत्मा आम्हाला देऊ केला असेल, तरी देखील आमचं अंतर्गत आमच्यामध्ये कोणताही दुर्बलता
असू नये. जर आमच्यामध्ये अंतर्गत दुर्बलता असेल तर परीक्षेमध्ये आम्ही सहजासहजी आम्ही पडू, त्यामध्ये आम्ही पाप करू आणि देवाच्या विरोधामध्ये आम्ही वागू. हालेलुया. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की जे काही आपण पेरतो तेच उगवतं असं म्हटलेलं आहे. जे आपण पेरतो तेच उगवतं. आणि म्हणून जर आपण गलती करासपत्र याचं 6वा अध्याय वचन 7 आणि 8 म्हणतं, फसू नका, देवाचा उपहास व्यावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जे आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. पहा, पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की जर आम्ही देह स्वभावाने जर आम्ही पेरलं तर आम्हाला त्याच प्रकारचं आम्हाला पीक मिळणार आहे, जे आम्हाला नाशाकडे घेऊन जाणार आहे. आणि जर आम्ही आत्म्यामध्ये जर का आम्ही पेरलं, आत्म्यासाठी पेरलं, तर आत्म्यापासून तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन हे मिळणार आहे. आणि म्हणून देहाच्या वासनेच्या पाठीमागे लागायचं नाही, कारण देहाची वासना आम्हाला तात्पुरतच आम्हाला आनंद देऊ शकते, पण शेवटी ते आमचा विनाश करतं. आणि म्हणून शमसोनासारखं आम्ही जीवनामध्ये तडजोड आम्हाला करायची नाही. कारण पाप जे आहे, आम्हाला असं वाटतं की पाप आपल्याला जिथे जायचं होतं त्यापेक्षाही पुढे आपल्याला घेऊन जातं. जो परिणाम पापामुळे होणार आहे त्याहून अधिक परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी तडजोडीचं जीवन आम्ही जगून पाप करायचं नाही. आम्हाला पाहायला मिळतं की शमशोनाने शेवटची प्रार्थना देवाकडे केलेली आहे, त्याला देवाच्या कृपेची आठवण झालेली आहे. आणि म्हणून शेवटची प्रार्थना त्याला देवाच्या कृपेची आठवण करून देत आहे, हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. आणि शमशोनाची गोष्ट केवळ अपयशाने संपत नाही प्रियानो, तर त्याने प्रार्थना केलेली आहे. जर आपण 16वा अध्याय आणि वचन 28 वाचलं, शास्त्रे 16:28, त्या ठिकाणी वचन म्हणतं, तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. जजेस चॅप्टर 16 वर्स 28. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना केली, आणि तो परमेश्वराला म्हणत आहे, परमेश्वरा कृपा करून माझी आठवण कर. त्याच्या आता तो जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये तो होता, आणि त्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये कदाचित हे पहिलीच वेळ असेल की शमशोन जो आहे तो देवाकडे प्रार्थना करत आहे, देवाकडे तो आरोळी मारत आहे, आणि देवाने त्याचं ऐकलेलं आहे असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि प्रियानो, विशेष जर का आम्ही या शमशोनाकडे पाहिलं, त्याच्या जीवनाकडे पाहिलं, तर आम्हाला एक गोष्ट आम्हाला दिसते की या शमशोनाचा उल्लेख जो आहे तो नव्या करारामध्ये सुद्धा केलेला आहे. ज्यावेळेस इब्री 11 मध्ये जे विश्वासाचे जे वीर होते त्यांची नावं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहेत, त्याचबरोबर शमशोनाचं नाव सुद्धा इब्री 11वा अध्याय आणि वचन 32 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. हिब्रूज चॅप्टर 11 वर्स 32. आणखी काय सांगू, गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ता, दावीद, शमुएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. हालेलुया. तर शमशोनाचं नाव जे आहे त्याचा उल्लेख जो आहे तो या विश्वासांच्या वीरांमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि यातून आपल्याला हे समजते की अपयश हा आपल्या जीवनाचा शेवटचा अध्याय नाही. देव दयाळू आहे, आणि म्हणून देवाने जे आहे ते शमशोनावरती दया केलेली आहे. हालेलुया. पण शमशोनाच्या पुनर्स्थापनाची फार मोठी किंमत जी आहे ती शमशोनाला द्यावी लागली. हालेलुया. आणि म्हणून
तुम्ही आणि मी हे समजून घेतलं पाहिजे की देव आपल्याला आध्यात्मिकरित्या पुनर्स्थापित करू शकतो, पण आपल्या चुकांचा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्या जीवनावर कायमस्वरूपी तो राहू शकतो. आणि म्हणून आम्हाला सुद्धा जे आहे ते शेवटच्या घटकेपर्यंत आम्हाला थांबायचं नाही. जर का आम्ही चुका केलेल्या आहेत, जर का आम्ही परीक्षेमध्ये पडलेलो आहे, जर का आम्ही तडजोडी केल्या असतील, तर आम्ही लगेच देवाकडे यायचं आहे आणि देवाकडे आम्ही क्षमा मागायची आहे. हालेलुया. मगच देव तुमच्या आणि माझ्यावरती तो दया दाखवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला आणि मला या शमशोनाच्या गोष्टीमधून आम्हाला हे समजतं की शमशोन जे आहे, शमशोनाचं एक नकारात्मक उदाहरण जे आहे ते तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्याच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला एक नकारात्मक उदाहरण मिळतं, पण पवित्र शास्त्र नवा करार जे आहे ते तुम्हाला आणि मला एक सकारात्मक आज्ञा देत आहे. आणि ती सकारात्मक आज्ञा काय आहे तर गलती 5:16 मध्ये म्हटलेलं आहे, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. हालेलुया. आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याकरिता तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे. ज्या वेळेस आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालू, त्यावेळेस आम्ही देहवासना जी आहे ती आम्ही पूर्ण करणारच नाही असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर गलती 5:22-23 मध्ये पवित्र आत्म्याची जी फळं आहेत त्याच्याविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. 9 फळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. या 9 फळाने ही 9 फळं परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये देत असतो. प्रियानो, त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला ही फळं मिळतात. आणि म्हणून आम्ही जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे की शमशोनाकडे अलौकिक शारीरिक सामर्थ्य होतं, पण त्याच्याकडे आत्मसंयमन नव्हतं. हालेलुया. आत्मसंयमान बरोबर तो संघर्ष करत होता. आणि आत्मसंयमन जे आहे ते पवित्र आत्म्याचं एक फळ आहे, जो देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला तो देतो. ते फळ, आत्मसंयमनाचं फळ जे आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो निर्माण करतो. हालेलुया. आणि मग पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं रोम 8:13 मध्ये, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. रोमन्स चॅप्टर 8:13. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. आम्हाला शरीराची कर्मे ठार मारायची आहे. जर आम्हाला जगायचं असेल तर शरीराची कर्मे आम्ही ठार मारली पाहिजे. देह स्वभावाप्रमाणे आम्ही जर का जगलो तर पवित्र शास्त्र म्हणतं की आम्ही मरणारच आहे. आणि म्हणून आम्हाला देह स्वभावाप्रमाणे जगायचं नाही, तर आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला जगायचं आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे फक्त आत्मिक सामर्थ्याचा अनुभव घेणं हे नाहीये, तर ख्रिस्ती जीवन म्हणजे आत्म्याबरोबर चालणं हे आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाची इच्छा ही आहे की आमचं जे काही पाचारण आहे ते आमचं पाचारण आमच्या चारित्र्याला मॅच झालं पाहिजे, किंवा आमचं चारित्र्य त्या पाचारणाला मॅच झालं पाहिजे. पहा, देवाचं शमशोनावरती फार मोठं पाचारण होतं. देवाने त्याला पलिष्ठी लोकांचा नाश करून इस्रायल लोकांची सुटका त्यांच्या हातून करण्याकरिता त्याला पाचारण केलं होतं. त्याला एक विशेष बोलावणं देवाने केलेलं होतं, पण त्याचं चरित्र जे आहे ते त्याला वारंवार त्याच्या पाचारणाला ते साथ देत नव्हतं. आणि हे तुम्ही आणि मी विश्वासणारे म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे. जर का आम्हाला देवाने बोलावलं असेल, देवाने आम्हाला पाचारण केलं असेल, तर आमचं पाचारण आमच्या चारित्र्याबरोबर आणि आमचं चारित्र्य आमच्या पाचारणाबरोबर मॅच झालं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून पाऊल सुद्धा तिमोथीला पत्र लिहित असताना
पहिलं तिमोथेला पत्र 4 अध्याय वचन 16. 1 Timothy chapter 4 verse 16. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्याच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे तारण साधशील. हालेलुया. आपल्याला शिक्षणाकडे नीट लक्ष देण्यास सांगितलेलं आहे. देवाची जी शिकवण आहे त्याच्याकडे आम्ही नीट लक्ष दिलं पाहिजे. त्या शिकवणीला आम्ही धरून राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. जसं देव सांगतो त्या प्रमाणे जर का आम्ही वागलो तर त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं तारण आहे, आणि आमच्या बरोबर जे देवाचं वचन ऐकणारे आहेत त्यांचं सुद्धा तारण त्याच्यामध्येच आहे. हालेलुया. आणि म्हणून पेत्र सुद्धा 2 पेत्र 1 अध्याय वचन 5 ते 7 मध्ये तुम्हाला आणि मला काय सांगत आहे पहा. 2 Peter chapter 1 verse 5 to 7. पेत्र विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की तुम्ही आपल्या विश्वासात सात्विकतेची, ज्ञानाची, इंद्रिय दमनाची, धीराची, सुभक्तीची, बंधुप्रेमाची व प्रीतीची भर घाला असं म्हटलेलं आहे. हालेलुया. तर वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, जे तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, तुम्हाला आणि मला तो सांगत आहे की आम्ही विश्वासामध्ये सात्विकतेची भर घातली पाहिजे. सात्विकतेमध्ये ज्ञानाची, ज्ञानामध्ये इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनामध्ये धीराची, धीरामध्ये सुभक्तीची, सुभक्तीमध्ये बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमामध्ये प्रीतीची भर आम्ही घातली पाहिजे. पहा, देव तुमचा आणि माझा वापर तर करून घेतच आहे. त्याच्याकडून तुम्ही आणि मी वापरले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण देवाची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी बदलले जावे. हे जे काही स्वभाव गुण पेत्राने लिहिलेले आहेत ते सर्व तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते दिसून यावेत. आमच्यामध्ये विश्वास पाहिजे, सात्विकपणा पाहिजे, ज्ञान पाहिजे, इंद्रिय दमन पाहिजे, धीर पाहिजे, सुभक्ती पाहिजे आणि बंधुप्रेम आमच्यामध्ये असलं पाहिजे आणि प्रीती सुद्धा आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या चारित्र्याची घडणी जी आहे ते चारित्र्य आमचं आम्ही डेव्हलप केलं पाहिजे. त्या चारित्र्याचे जडणघडण आम्ही केलं पाहिजे. त्याच्यामध्ये देवाला इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये देवाला रस आहे, आवड आहे. प्रियानो, आम्ही वारंवार आम्हाला दिलेले जे काही वरदान आहे त्याचं आम्हाला प्रदर्शन करायचं नाही आहे, तर आमच्या चारित्र्याला आम्हाला काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. आणि म्हणून या शमशोनाच्या जीवनामधून तुम्हाला आणि मला एक सामर्थ्यशाली इशारा मिळालेला आहे. तो हा आहे की शमशोन जो आहे तो आत्म्याने सामर्थ्यशील होता, पण वारंवार देहाच्या इच्छेने तो नियंत्रित झाला. त्याच्याकडे आत्मसंयम नव्हतं, पण त्याच्याकडे सामर्थ्य होतं. त्याच्याकडे पाचारण होतं, पण त्याच्याकडे चारित्र्य नव्हतं. त्याच्याकडे सामर्थ्य होतं, पण त्याच्याकडे शिस्त नव्हती. त्याच्याकडे संधी उपलब्ध होती, पण त्याच्याकडे ज्ञान हे नव्हतं. आणि मग आज प्रश्न फक्त हा नाही आहे की माझ्याकडे कोणतं वरदान आहे, तर मोठा प्रश्न किंवा एक सखोल प्रश्न हा आहे की माझ्या जीवनावर पवित्र आत्म्याचं नियंत्रण आहे का. प्रार्थना ही नाही आहे. आमची प्रार्थना अशी असू नये की प्रभू माझा उपयोग कर, तर आमची प्रार्थना अशी असली पाहिजे, प्रभू मला तू बदल. आमची प्रार्थना अशी असली नाही पाहिजे की प्रभू तू मला सामर्थ्य दे, पण आमची प्रार्थना अशी असली पाहिजे की प्रभू तू मला शुद्धता दे, शहाणपण तू दे, तू माझ्यामध्ये शिस्त दे आणि माझ्यामध्ये आत्मसंयम दे. ही आमची प्रार्थना असली पाहिजे. आमची प्रार्थना फक्त अशीच असू नये की देवा मोठमोठे कामे जे आहेत ती माझ्याकडून तू करून घे, अशी प्रार्थना फक्त आमची असू नये, तर आमची प्रार्थना ही असावी की माझ्या चारित्र्याच्या द्वारे परमेश्वरा तुझे गौरव होऊ दे. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला आत्म्याने जगण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा, आत्म्याच्या प्रेरणेने चाला.
असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. पहा, शमसोनाला देवाने सामर्थ्य दिलं होतं, पण त्याचबरोबर आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी होत्या जे त्याला दुर्बळ अशा बनवत होत्या आणि त्या दुर्बलतेमध्ये येऊन तो परीक्षेमध्ये तो खरा उतरलेला नाही प्रियानो. आणि म्हणून आज जे परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी ही आहे की आम्ही जे आहे ते आमच्याद्वारे जे आहे ते काम करून घेण्यापेक्षा आमच्या मध्ये परमेश्वराला कार्य करायचं आहे. त्या पवित्र आत्म्याची इच्छा आहे की आमच्याद्वारे नाही तर आमच्या मध्ये त्याला कार्य करायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही सुद्धा त्या पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये कार्य करू द्यायचं आहे. त्या पवित्र आत्म्याची जी काही 9 फळे आहेत त्या 9 फळं जी आहेत ती आम्ही आमच्या जीवनासाठी मागितली पाहिजेत, कारण तेच आमच्या स्वभावाचे तेच आमच्या चारित्र्याचे स्वभाव गुण आहेत. आणि त्या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही जगलं पाहिजे आणि त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला सामर्थ्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानायचं नाही, तर त्या आत्म्याला आम्ही आमच्यावरती नियंत्रण घेण्यास आम्ही सांगायचं आहे प्रियानो. कारण देव तुम्हाला आणि मला सामर्थ्य तर देतोच देतो, पण त्या आत्मिक परिपक्वतेपर्यंत तुम्हाला आणि मला जर का पोहोचायचं असेल तर आम्ही आमच्या चारित्र्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या जीवनाचं नियंत्रण जे आहे ते पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आम्ही सोपवून दिलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मगच देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे आणि तुम्हाला आणि मला सार्वकालिकतेपर्यंत तो तुम्हाला आणि मला टिकवून ठेवणार आहे. हालेलुया. तर देव बाप करो, आज या संशोधनाच्या जीवनाच्या द्वारे जे काही धडे परमेश्वराने तुम्हाला आणि मला शिकवलेले आहेत ते धडे आपण आज ऐकलेले आहेत, त्याच्यावरती आपण मनन चिंतन करू आणि आपण आपल्या जीवनाचं संपूर्ण नियंत्रण जे आहे ते पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आपण सोपवून देऊया. आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊ. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करीतो. खरोखर प्रभू दारो परमेश्वरा, जे अद्भुत आणि अलौकिक गोष्टी प्रभू तू आम्हाला शमशोनाच्या जीवनाद्वारे शिकवल्यास त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, शमशोनाप्रमाणे आम्ही तडजोडीचं जीवन जगू नये आणि वारंवार देव पित्या आम्ही त्या मोहाच्या जवळ आम्ही जाऊ नये, परीक्षेमध्ये आम्ही पडू नये, याकरिता देव पित्या तू आमचं सहाय्य करावंस अशी मी तुझ्यावर प्रार्थना आणि विनंती करीते. तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू आज तू आम्हाला सांगितलंस की प्रभू आम्ही आत्मिक जीवन आम्ही जगलं पाहिजे, आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू आम्ही चाललं पाहिजे. प्रभू, मी आज तुझ्याजवळ सहाय्य मागते प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आम्हाला चालव. आमचं वागणं, चालणं, बोलणं, खाणं, पिणं, उठणं, बोलणं, सर्व काही विचार करणं, सर्व काही तुझ्या गौरवाकरिता प्रभू तू आशीर्वादित कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. जर का आमच्यामध्ये प्रभू जर का शमशोनाप्रमाणे राग असेल, सूड घेण्याच्या भावना असतील, देहाची वासना असेल आणि इतर अशा काही गोष्टी प्रभू ज्या शमशोनाच्या जीवनामध्ये होत्या त्या जर का आमच्या जीवनामध्ये असतील तर दया कर, कृपा कर देव पित्या. आज ते सर्व वाईट स्वभाव गुण, ते प्रभू सर्व नकारात्मक गोष्टी आमच्या जीवनाच्या मधून प्रभू तू त्या काढून टाक देव पित्या. आणि प्रभू दाळ परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित कर, जेणेकरून प्रभू आम्ही आत्म्यामध्ये चालावं आणि त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास द्यावं, जेणेकरून प्रभू आमच्या मधून चांगले चारित्र्य गुण हे दिसून यावेत आणि प्रभू तुझं गौरव व्हावं असं तू दयेने आणि कृपेने कर. आज पुन्हा एक वार आम्ही सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो देव पित्या. प्रभू दयाळू परमेश्वरा, तुझ्या आत्म्याचं नियंत्रण सदैव आमच्यावरती राहावं यासाठी देव पित्या तू सहाय्य कर बापा. कोणत्याही प्रभू देहाच्या गोष्टींना आम्ही प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रभू त्याला आम्ही स्थान देऊ नये, प्रभू देह स्वभावाप्रमाणे आम्ही चालू नये, याकरिता तू आमचं सहाय्य कर. ज्या आत्मिक गोष्टी आहेत आणि आत्मा स्वभावाने प्रभू आम्ही चालावं यासाठी देव पित्या तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्यावर प्रार्थना आणि विनंती करते. या वचनाच्या द्वारे प्रभू तू आज आम्हाला आशीर्वादित केलंस, मी तुझा आभार मानते. येशूच्या नावात मागते, आमेन.